नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण शहरात महानगर गॅस कंपनीची मन मानेल तशी रस्ते खोदाई. गेली 3 वर्ष पेण नगरपालिकेवर प्रशासक असल्याने पुढचा दरवाजा करतो आणि मागची भिंत दंडवत असा काहीसा प्रकार सुरू आहे. अगोदरच पेण मधील अपुऱ्या रस्त्यांच्या कामामुळे पेणकर त्रस्त झालेले असतानाच महानगर गॅस कंपनीने सर्व नगरपालिकेचे नियम डावलून रस्ते खोदायला सुरुवात केलेले आहे. नगरपालिकेसोबत झालेल्या करारानुसार महानगर गॅस कंपनीने ज्या भागात रस्ते खोदाई करायची आहे त्या भागात पाण्याची पाईपलाईन, विजेचे पोल अथवा गटारांचा काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई महानगर गॅस कंपनीने करायची आहे. तसेच जी रस्ते खोदाई केली जाईल त्या रस्ते खोदाईची माती पाईपलाईन टाकून झाल्यानंतर योग्य प्रकारे पसरवून त्यावर रोलिंग करणे क्रमप्राप्त आहे. मात्र महानगर गॅस पाईपलाईन कंपनी असे करत नाहीत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या कार्मेल हायस्कूल परिसरात व समिश्र नगर येथे गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. या ठिकाणी महानगर गॅस कंपनीने मन मानेल तशी रस्ते खोदाई केलेली आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने पाईप टाकले आहेत. पाईपच्या सुरक्षतेच्या दृष्टीने ज्या गोष्टी करणे नियमानुसार गरजेचे आहे त्या गोष्टी देखील काही ठिकाणी टाळल्या आहेत. एकंदरीत पेण नगरपालिकेचा या महानगर गॅस कंपनीवर अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पेणमध्ये रस्त्यांची खोदाई केली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात एक वेगळ्या समस्येला पेण नगरपालिकेला सामोरे जावे लागणार आहे. कामगारांना विचारणा केली असता ते योग्य उत्तर देत नसल्याने अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा देखील समोर येत आहे. भविष्यात या गॅस लाईनचा त्रास नागरिकांना झाल्यास याला जिम्मेदार कोण असणार? नगरपालिका प्रशासन की महानगर गॅस पाईपलाईन? तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.